एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोयाबीनची भाजी बनवूया। आता मी पाणी टाकून दिले, 3 ते 2.5 ग्लास पाणी टाकले। आता हे आपण गरम करायला ठेवूया। आता बघा आपलं पाणीला छान उकळी आली आहे। आता ही मी सोयाबीन घेतले छोटेवाले, असे छोटे आहेत ते 1.5 वाटी घेतलेत मी। ते टाकून देऊया बॉईल करायला। आपण थोडंसं मीठ घालूया, थोडंसं टाकूया, छान फुगून येते। हे बघा कसे फेस सुटले आहेत। आता याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊया। साईडला लागलेत ना, ते सगळं मिक्स करून घेऊया, शिजवून घेऊया चांगले। याची भाजी एकदम हॉटेलसारखी लागते, तशी बनवते मी आज। तुम्ही पण नक्की बनवून बघा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईबर करत जा। परत फेस येणार त्याला। आपले सोयाबीन शिजून गेले, गॅस बंद करते आणि याला आपण काढून घेऊया। याच्यात जर राहणार तर जास्त शिजतील ते। चालणीमध्ये काढून घेऊया। पाणी काढून घेऊया, थंड झाले छान। हे बघा असं पाणी सगळं काढून घेऊया। आता याला आपण मॅरिनेट करायला ठेवूया। याच्यात टाकूया आपण सगळा मसाला टाकूया। अर्धा चमचा भरून मी लाल मिरची टाकते, जिरं पावडर टाकते अर्धा टीस्पून, धना पावडर टाकते 1 टीस्पून। धना पावडर जरा जास्त पडेल तरी चालेल, 1.5 चमचा टाकला मी। थोडासा गरम मसाला टाकू, माझा होममेड गरम मसाला आहे हा। आणि हळद घालूया, जास्त नाही, अर्धा टीस्पून टाकू। थोडीशी कस्तुरी मेथी घेतली, हाताने अशी चिरून घेतली मी, ते टाकते, याचा सुगंध छान येतो। दही टाकते मी, अर्धी वाटी दही घेतली मी, अर्धा वाटी दही टाकते। याला कालवून घेऊया छानपैकी आणि याला आपण 10 ते 15 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवूया। म्हणजे सगळा मसाला आहे ना आपला, तो सगळा मिक्स होऊन जाणार। आणि थोडंसं मीठ घालूया, मीठ टाकायचं विसरली मी, मीठ घालूया। आपण शिजवलं तेव्हा आपण मीठ घातलं पण ते पाणी निघून गेलं, तर आता आपण थोडंसं चवीप्रमाणे टाकूया। आता याला आपण 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया, तोवर आपण याची गिरवी बनवून घेऊ। आपण तीच कढई घेतली आता त्याच्यात आपण मसाला करून घेऊया गिरवीसाठी। थोडंसं तेल घालूया आपण, एक चमचा भरून असं, म्हणजे थोडंसं आपल्याला कांदा भाजायचा आहे, त्याच्यात कलर यापर्यंत थोडेसे ब्राऊन कलर येऊ देऊया, तो भाजून घेऊया आपण। आता हे मी छोटे होते, माझ्याकडे छोटे छोटे कांदे होते, 3 कांदा घेतलेत मी। आता याला चांगलं ब्राऊन होईल तो भाजून घेऊया आपण। बघा कांदे चांगले आपले ब्राऊन कलरचे झाले। आता गॅस कमी करूया। माझ्याकडे काश्मीरी मिरची आहे, 3 टाकते। काश्मीरी मिरची किंवा तुमच्याकडे दुसऱ्या मिरची असेल ते पण टाकू शकता। आता आपण टाकूया
3 ते 4 लसणच्या कळ्या, थोडीशी कोथिंबीर टाकते, अद्रकचं तुकडं टाकते थोडंसं. त्याला थोडंसं मिक्स करून हे करून घेऊ. लसणच्या मागच्या काळ्या असतात ना ते टाकले, हे कोथिंबीरचे, सॉरी लसण बोलते, कोथिंबीर असते ना मागच्या काळ्या असतात ना ते टाकायचे. माझ्याकडे होते 2-3 तर ते टाकले मी. थोडीशी टाकायचे, जास्त टाकायची नाही. आता हे चांगलं आपण परतून घेऊया. मिरच्या पण नरम पडतील, वाटायला इझी होईल आपल्याला. आता हे मसाला काढून घेतला आहे हा बघा मिक्सरमध्ये. आता याच्यात आपण हळद घालूया थोडीशी. आपण मॅरिनेट केलं त्याच्यात पण हळद टाकले. थोडंसं जिरं घालूया. वाटून घेऊया येईल आपण पाणी घालून थोडंसं. हे बघा छान मस्त कलर आलाय. बारीक वाटून घेतलं एकदम छान. आता परत मी तीच कढई घेतली, एकच कढईमध्ये बनवतोय आपण. आता मी गॅस पेटवलाय. आता तेल टाकूया आपण. तेल तापलंय आपलं. आता मी काय खडे मसाले घेतले. 1 तेजपत्ताचे 2 तुकडे केले ते टाकूया. 1 मोठी इलायची टाकूया. 2 लवंगा टाकूया. 4 ते 5 आपण मिऱ्या घेतल्या ते टाकूया. आणि वाटलेला मसाला आहे आपण तो टाकून देऊ. आता हे बघा, आता याच्यात आपण थोडेसे काहीतरी मसाला टाकूया आपल्या घरचा. बोललेला आवाज येतोय ना तुम्हाला? नाही तर तुम्ही बोलतात की तुझीच बोलते म्हणून. आता मी त्याच्यात आपण हळद घेतली, आपण याच्यात पण हळद घेतली. तर आपण टाकूया थोडंसं धना पावडर. आणि तिखटसाठी थोडंसं लाल मिरची टाकूया. आपण मॅरिनेट केले त्याच्यात पण मिरची टाकली, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही तिखट टाकू शकता. थोडंसं जिरा पावडर टाकते परत. मिक्स करूया. आता आपला मसाला आहे ना भाजलेलाच आहे. आपण पहिले शिजवून घेतलाय ना मसाला कांदा, त्याला जास्त आपल्याला काय भाजायची गरज नाही आहे. मसाला बघा छान असं भाजून घेतला आहे बघा. तेल सोडतंय खाली. याच्यात काय पाणी नाही टाकलं आहे अजून, खाली मसालाच भाजते. आता आपण गॅसला कमी करूया आणि थोडासा मसाला थोडा थंड होऊया. मग आपण ते मॅरिनेट केलेलं सोयाबीन ते टाकूया. आता याच्यातनं कसं खडे मसाले टाकलेत ना आपण, त्याचा सुगंध आला आहे बघा छानपैकी. आता आपण हे टाकूया मॅरिनेट केलेलं.
आता याच्यात सगळा आपला जो मसाला टाकला आहे ना तो सगळा मिक्स झाला पाहिजे. आता आपण 2 मिनिट याच्यावर झाकण ठेवूया. मीठ टाकायचं राहिलं होतं, थोडंसं मीठ टाकूया. त्याच्यात पण टाकलं आहे आपण मीठ, चवीप्रमाणे टाकूया मीठ. मिक्स करून देऊया. झाकण ठेवूया, मसाला सगळा सोयाबीनमध्ये जाईल असं. बघूया भाजी. छान तेल सुटलं आहे बघा, एकदम सुक्क झालं आहे. आता याच्यात आपल्याला जेवढं गिरवी बनवायची आहे तुम्हाला तेवढं पाणी टाकू शकता, पण गरम पाणी टाकायचं. आणि हे ऑप्शनल आहे, वाटाणे टाकायचे नाही टाकायचे, मी टाकते, थोडं छान लागणार खायला. उकळून घेतले आहेत मी. मिक्स करूया. उकळून नाही घेतले, असं याच्यात डायरेक्ट टाकलं, थोडंसं पाणी टाकलं ना गिरवीसाठी, तेव्हा पण शिजून जातात लवकर. आता आपण हे गरम पाणी करून आणि आपला मसाला वाटलेला ना त्याच्यात टाकून ठेवलेलं गरम पाणी आहे. जेवढी तुम्हाला गिरवी बनवायची त्या हिशोबानं बनवू शकता. आता मी थोडंसंच टाकणार आहे. हे डब्यासाठी बनवते मी. थोडंसं परत टाकूया. मीठ चाटून बघा. मीठ मग कमी जास्त असेल टाकू शकता. गिरवी तुम्हाला तेवढी जास्त कमी करून टाकू शकता तुम्ही. आता मला एवढीच पाहिजे आहे. थोडी उकळी आली की परत ते कमी होऊन जाणार. हे बघा, आपली सोयाबीनची भाजी रेडी झाली आहे. आता मी हे पण टमाटर पण ऑप्शनल आहे, वरून टाकते मी असंच, मला चांगलं वाटतं ते टाकायला. 2 ते 3 मिरच्या टाकते वरून. थोडीशी कोथिंबीर घालते. आपली भाजी रेडी झाली आहे. जवळनं दाखवते. मिक्स करून घेऊया. इतकी छान भाजी बनली आहे, खूप सुंदर. सोयाबीनची भाजी एक नंबर बनली आहे. हॉटेलवाले काय बनवतात तशीच बनली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा एकदा. या माझी रेसिपी बघून तुम्ही पण बोलशाल खरंच छान बनली. कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आता थोडंसं आपण गरम मसाला टाकूया.
मला थोडंसं मीठ कमी लागलं म्हणून मी थोडंसं मीठ घालते. तुम्ही पण असं छान भाजी बनवा. आपली भाजी रेडी झाली आहे. डबासाठी येईल. माझी मुलगी कामाला जाते, ती लवकर जाते ना, तर मग लवकर होत नाही. तर मी आज तुम्हाला डबा दाखवते. तुम्हाला डबा दाखवायला भेटत नाही मग. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपीला भरपूर प्यार द्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनवली मी. छान आहे की नाही आहे असं कमेंटमध्ये सांगा मला नक्की. थँक्यू.